सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। मुसळधार पावसात रस्त्यांची चाळण झाल्याचं समोर आलंय। तुर्भे उड्डाणपुलावर 1.5 ते 2 फुटांपर्यंत खड्डे पसरलेले दिसतायत, खड्डे पडलेले दिसतायत। बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। तुर्भे उड्डाणपुलावर 1.5 ते 2 फुटापर्यंतचे खड्डे पडल्याची ही दृश्य आपण पाहतोय। बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इथे करण्यात येतोय। सायन पनवेल महामार्गावरची ही दृश्य आहेत। खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय। पनवेल सायन महामार्गावर आणि आपण बघत असाल माझ्या पाठीमागे जेवढ्या गाड्या येतात त्या सगळ्या संत होतात। त्याचं कारण असं आहे की या तुर्भे उड्डाण ब्रिजवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे यातल्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पुढारीच्या माध्यमातून आम्ही ही सगळी या सगळ्या खड्ड्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी आता सुद्धा टीप आणलेली आहे, आपण मेजर टेप आणू बघू शकता। आपण खड्डे किती मोठे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा खड्डा आपण जर पाहिलात तर जवळपास या खड्ड्याची लांबी जर आपण बघितली तर या खड्ड्याची लांबी आपण आता मेजर टेपच्या माध्यमातून आपण या खड्ड्याला आपण मोजण्याचा प्रयत्न करणार आहोत। जवळपास या खड्ड्याची लांबी जी आहे ती जवळपास 7 फूट 4 इंच इतकी आहे। तर आपण बघत असाल या खड्डा जो आहे तो हा खड्डा किती आहे, किती खोल आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा खड्डा जवळपास 1.5 फुटापर्यंत हा खड्डा आहे। म्हणजे आपण बघत असाल मी या खड्ड्यामध्ये पूर्णपणे आता आहे आणि त्यामुळे जवळपास 1.5 फूट हा खड्डा, हा एकच खड्डा नाही तर अनेक खड्डे या ठिकाणी आपण पाहत असाल। या खड्ड्याची जर आपण उंची जर बघितलीत, या खड्ड्याची जर खोली आपण जर बघितलीत, माफ करा, खोली जर बघितलीत तर या खड्ड्याची खोली जवळपास 1.5 फुटाच्या आसपास आहे। हा खड्डा जवळपास 4-5 फूट 7 इंचाचा हा खड्डा म्हणजे जवळपास 6 फुटाचा खड्डा आहे। आणि हे 4 किंवा 5 खड्डे दाखवलेत, हे एवढेच खड्डे नाही आहेत तर या संपूर्ण तुर्भे उड्डाणपुलावर जवळपास शेकडोनं खड्डे आहेत। या खड्ड्यामुळे ना बरेच ॲक्सिडेंट व्हायला लागलेले आहेत। त्यामुळे या नवी मुंबई महानगरपालिकेने या खड्ड्याकडे पहिल्या प्रथम लक्ष दिलं पाहिजे। की बांधकाम विभागाचं एक फेल्युअर आहे। हा बरोबर आहे, बरोबर आहे। पावसाळ्यापूर्वी कामं व्हायला हवी, पावसाळ्यापूर्वी कामं झालीच पाहिजेत। आणि पावसामुळे आर्थिक नियोजन आहे, आर्थिक नियोजनाचा ढिसाळपणा झालेला आहे। सरकारचं एक ढिसाळ काम असल्यामुळे ना हे खड्डे किती त्रास सहन करावा लागतोय, जबरदस्त त्रास सहन करावा लागतो। या खड्ड्यामुळे बरेच ॲक्सिडेंट मुंबईमध्ये सुद्धा झालेले आहेत। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।